डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, त्या जयंतीमध्ये जातीवाद्यानं हल्ला केला, परंतु ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून बी सुद्धा ते आरोपी अटक नाहीत. आज ते गावामध्ये फिरत आहेत आणि महिलांना, त्यांच्या लेकरांना, त्या पुरुषांना आमचं काय होत नाही आज म्हणजे खुलेआम धमक्या द्यायला. याच्यावर का पोलीस प्रशासन झोपलं आहे का? यांची काय भूमिका आहे? याने कोणती चौकशी केली? आतापर्यंत कोणती चौकशी नाही ना, काही नाही. आज सुद्धा अटक नाहीत. मला एवढंच पोलीस प्रशासनानं सांगायचं आहे की तुम्ही काय चेहरेमेरी घेऊन जर खिसे जर भरले असतील तर हे दूर ठेवा. परंतु आज बौद्ध समाज आज पूर्ण रस्त्यावर बसलेला आहे, आपल्या DSP ऑफिसच्या समोर बसलेलं आहे आमरण उपोषणासाठी. याची दखल कोण घेणार? आज लेकरं बाळासुद्धा, महिलासुद्धा बसलेल्या आहेत. मी SP साहेबांना एक विनंती करतो की आपण लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत म्हणजे उद्याच यांचा निर्णय जर त्यांना अटक जर नाही केली तर आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून भाई चंद्रशेखर आझाद, महाराष्ट्र अध्यक्ष आमचे अशोक भाऊ कांबळे यांच्या माध्यमात पूर्ण वसमत हिंगोली जिल्हा नाही तर महाराष्ट्र बंद करू. याची दखल घ्यावी. जय भीम, जय भारत. हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा आव्हान देत आहोत की या जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय. नेहमीच अवैध धंदे इथं बोकाळलेले आहेत. गुटखा, मटका आणि त्याचे हप्ते घेण्यामध्ये इथलं जिल्ह्याचं पोलीस प्रशासन गुंग आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये ज्या मोठमोठ्या घटना घडत आहेत, आमच्या बौद्ध लोकांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहेत. पंजाबराव मोरे या आखाडा बाळापूरचं खून प्रकरण आहे, याच्यामध्ये काय कोणत्या अजून आरोपीला अटक झालेली नाही. त्याचे तपासी अधिकारी योगायोगाने इथलेच हे राजकुमार केंद्रे जे वसमतचे DYSP साहेब हेच आहेत. DYSP केंद्रे यांच्या हातावरती आमचं बिरुळाचं प्रकरण देखील होतील. आम्ही तिथं सांगितलं होतं की केंद्रे हे ज्या ठिकाणी आरोपी आहेत त्यांना या प्रकरणातून त्यांना बाहेर काढावं, त्यांच्याकडून तपास काढून घ्यावा. त्यानुसार त्यांची त्या प्रकरणाने बदली झाली, वसमतला आले आणि वसमतला देखील त्यांचा तशा पद्धतीने कारभार सुरू आहे. पिंपळगाव कुठे या ठिकाणी देखील आमचा असा आरोप आहे की इथल्या DYSPचे ते पाहुणेच असल्यामुळं आणि ते पाठीशी घालत आहेत, आपल्या पाहुण्यांना पाठीशी घालत आहेत, आरोपीला पाठीशी घालत आहेत. त्यामुळे आमचा आरोप आहे. SP साहेबांना आमची विनंती आहे की आम्हाला हा जो वसमतचा जो तुमचा कर्तव्यदक्ष तुमच्या दृष्टीने असलेला जो पोलीस अधिकारी आहे राजकुमार केंद्रे जे DYSP आहेत, यांची वसमत इथून केवळ बदली करू नये तर त्यांची चौकशी करावी आणि या पिंपळगाव कुठे ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये त्यांना सहआरोपी करावा. आमचा ढाळ आरोप आहे की त्याने आपल्या नातेवाईकांना पाठीशी घातलेला आहे आणि त्यांना त्या आरोपीला बचावायचं काम करत आहेत. ते त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावा अशा प्रकारची आमची इथं मागणी आहे. आणि जिल्ह्याच्या अटक करा जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आमचे या माध्यमातून आव्हान आहे. पोलीस अधीक्षक साहेबांना आव्हान आहे. पोलीस अधीक्षक यांच्यावरती आमचा विश्वास आहे, अजून तरी विश्वास आहे. या जिल्ह्यातल्या सिनोडी प्रकरणामध्ये तात्काळ जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप करून तिथं गुन्हे दाखल केले होते आणि कारवाई देखील केलेली आहे. त्या पद्धतीनं पिंपळगाव कुठे या प्रकरणामधले जे आरोपी, ॲट्रॉसिटीमधले आरोपी आहेत, त्यांना तात्काळ 2 दिवसात आताच भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे 2 दिवसात इथल्या जिल्हा पोलीस प्रशासनानं जर पिंपळगाव कुठे येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातले आरोपी जर अटक नाही केले तर याचे परिणाम इथल्या जिल्हा पोलीस प्रशासनाला भोगायला मिळतील, वाईट प्रकारचे भोगायला मिळतील. आम्ही हात धुवून या प्रशासनाच्या पाठीमागे लागूत. जर पिंपळगाव कुठे या प्रकरणातले ॲट्रॉसिटी प्रकरणातले आरोपी जर नाही अटक झाले तर केवळ आंदोलन होणार नाही तर या जिल्ह्यातला गुटखा, मटका, जुगार याला आम्ही बाहेर काढूत. गुटखा, मटका, जुगारामध्ये इथलं जे पोलीस प्रशासन मलिन झालेलं आहे, यांचे जे हात बरबटलेले आहेत, हप्त्यामध्ये जे गुंगलेले पोलीस प्रशासन आहे, याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून उजागर करूत अशा प्रकारचं खुलं आव्हान इथल्या जिल्हा पोलीस प्रशासनाच्या समोर आम्ही देत आहोत. म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला खळू नका, आंबेडकरी समाजाला खळू नका, आंबेडकरी समाजाच्या भावनाला हात घालू नका. आजवरच आंबेडकरी समाज भयभीत झालेला आहे. इथल्या ब्राह्मणवादी प्रशासनावरती, ब्राह्मणवादी या इथल्या शासन व्यवस्थेवरती, इथल्या या पेशवा जो महाराष्ट्र मुख्यमंत्री याच्यावरती, गृहमंत्री जो आहे याच्यावरती आमचा विश्वास राहिला नाही. त्याच्यामध्ये आमच्यावरती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अन्याय होत आहेत. हा समाज खवळलेला आहे, आम्ही सर्व खवळलेलो आहोत. अशा पद्धतीचं बाबासाहेबांची जयंती का केली म्हणून आमच्या महिलावरती त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आहेत आणि आमच्या ॲट्रॉसिटीमधल्या आरोपीला अटक करत नाहीत. इथलं जिल्हा प्रशासन आरोपी, जिल्ह्याचा पोलीस प्रशासन आरोपी हे मिळालेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये अन्याय होत आहे. या प्रकरणामध्ये आम्ही कतई
तडजोड करणार नाहीत, कतही प्रकारचा आम्ही इंचभर देखील मागे हरणार नाहीत आणि आरोपीला अटक झाल्याशिवाय अस्वस्थ बसणार नाहीत. उद्याच्या तारखेमध्ये जर आरोपी नाही अटक झाले तर आम्ही उद्या सायंकाळी, आजच्या तारखेला आरोपी अटक नाही झाले तर उद्यापासून उद्याच्या दुपारच्या नंतर आम्ही या आंदोलनात स्वतः आम्ही सहभागी होत किंवा अशा प्रकारे सहभागी होत की एकटे सहभागी होणार नाहीत. या जिल्ह्यातले तमाम आंबेडकरवादी जे समाज आहे, अबोध जे लोक आहेत, या सर्वांना आम्ही सोबत घेऊन येत्या या आंदोलनात सहभागी होत. या वसमत शहर केवळ बंद नाही तर इथला रस्ता तुमची वाहतूक व्यवस्था बंद करूत, तुमचं शहर बंद करूत, सगळ्या विस्कळीत करू. आमच्या भावना ह्या तीव्र स्वरूपाच्या आहेत, प्रशासनाने त्या समजून घ्याव्यात. जर प्रशासन आमच्या भावना समजून घ्यायला तयार नसेल तर आम्हाला नाईलाजानं संवैधानिक मार्गानेच परंतु आम्हाला आक्रमक स्वरूपाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय आमच्याकडे शिल्लक राहणार नाही. अशा माध्यमातून इथल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथल्या प्रशासनाला आम्ही आवाहन करत आहोत आणि समाजाला आम्ही विनंती करतो की भयभीत व्हायचं नाही. कोणताही गुन्हा दाखल झाला तर तुमच्यासोबत आंबेडकर समाजातले सर्व नेते, या जिल्ह्यातले सर्व सक्षम जे नेते आहेत हे सर्व सक्षम आहेत, आपल्यासोबत उभे आहेत. तुम्ही कोण घाबरायचं नाही. तुम्हाला जरी इथल्या DYSPनं किंवा इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असेल की त्या ऑफिसवर बसायचं नाही, आंदोलन करणं आमचा संवैधानिक अधिकार आहे. आंदोलन करणं आमचा संवैधानिक अधिकार आहे, तो कोणताही हिरावून घेऊ शकत नाहीत. आम्ही रितसरून राहतो. आपल्याला पत्र दिलं आहे, पत्र देऊन इथं आंदोलनात बसले आहेत. कोणाची माय झालेली नाही आम्हाला इथं उठवायची, त्यामुळे कोणी अजिबात भयभीत व्हायचं नाही, घाबरायचं नाही, तटून उभं राहायचं आहे. तुमच्यासोबत आंबेडकरी चळवळीतले सर्व पक्षाची संघटना या महिलांच्या सोबत तुमच्यासोबत आम्ही तटून उभे आहोत. या पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो आम्ही यावेळेस की आपण उद्याच्या उद्या आरोपीला अटक करावी. आज आता लगेच इथल्या प्रशासनानं गाडी पाठवून गावामध्ये आरोपी मोकाट आहेत. खुलेआम आमच्या लोकांना सांगत आहे की तुमच्याला काय वाकडं होणार आहे, तुमच्याला काय वाकडं व्हायचं करून घ्या, आमचं काहीच होणार नाही. खुलेआमपणे गावात आरोपी फिरत आहेत, आरोपी मोकळा आहे. अशा पद्धतीनं अन्याय आमच्या करणारे आरोपी जे आहेत त्यांना आज पोलीस प्रशासनानं अटक करावी अशी आमची विनंती आहे.